आहेत आमच्या खात्याला, आता इथं शेतकऱ्यांचं सरकार आहे म्हणून तुम्ही सांगताय आमच्या खात्याला पैसे नाही मिळाले हे पण कबूल करतायत। मग निधी उपलब्ध जर झाला नसेल तर बाकीच्या वेळा हे आश्वासन पूर्तता न करता दुसऱ्या कामाला मंजुरी देण्याचा सरकारने परवानगी का दिली हा प्रश्न उपस्थित होतोय। आम्हाला तुम्ही रुलिंग द्यावं। हा सभागृहाचा आता हा सभागृहाचा विषय आल्यामुळे तुम्ही आम्हाला सभापतींनी रुलिंग द्यावं। कोणत्याही दुसऱ्या कामाला नवीन मंजुरी दिलेली नाही। कृपा करून रेकॉर्डवरती चुकीचं राहू नये। कोणत्याही नवीन कामाला आम्ही मंजुरी दिलेली नाही। जरी पूर्वीच्या मंत्र्यांनी आणि तत्कालीन सरकारमध्ये जरी दिलं असले तरी निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर धोरणात्मक निर्णय घेऊन त्या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या संदर्भामध्ये आपला विभाग काम करेल। धन्यवाद। साहेब आता नाही झाली। लक्षवेधी क्रमांक 2 लक्षवेधी क्रमांक 2 प्रश्न असा पेच निर्माण झाला आहे तर लक्षवेधी विचारणारे आहेत तर मंत्री नाहीत आणि मंत्री आहेत आणि प्रवीण दरेकरनं मंत्री करून टाका ना मग। हा रेग्युलर हाऊसला आहे आणि आज सभापती 10 हजर आहेत आणि मंत्री आहेत तर प्रश्न सदस्य नाहीत असा प्रसंग निर्माण झाले असल्या कारणानं त्यामुळे प्रसंग बाका आहे। नाही बाका जरी असला तरी आमचं म्हणणं असं आहे साहेब की काल ही लक्षवेधी पुढे गेली, आज लक्षवेधी राहिली। राज्यमंत्री तरी पाहिजे ना। राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री दोघही खाली असं कसं होतं। लक्षवेधी माझगाव ताडवाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। सगळे गरीब मध्यमवर्गीय लोक राहतात, आज ती दुसरीकडे कुठे गेलेत, त्याच्यामुळे या लक्षवेधीला आपण प्राधान्य द्यावं आणि त्यांना पाचारण करावं। सभापती महोदय आपण अनेकदा सूचना सभापती महोदय इथं दिल्यात, आदेशित केलं, तर मला वाटतं मंत्री नाही राज्यमंत्री तरी यायला पाहिजे ना। तरी सुद्धा मी त्यांना विनंती करून आलो की मी इथे पहिली लक्षवेधी करून येतो। कामकाज आधी महत्वाचंच आहे, आपण प्राधान्य दिलं आहे आणि मला वाटतं कॅबिनेटनं राज्यमंत्री तरी पाहिजे ना। भले कॅबिनेट नको, राज्यमंत्र्यांनी तर उपस्थित राहायला पाहिजे। हे सातत्याने या सभागृहामध्ये असंच होतंय। सभागृहाचं कामकाज 10 मिनिटासाठी तहकूब करेल।